दुर्गम भागातील प्रमुख बाजारपेठेंपैकी एक असलेल्या धडगाव तालुका अक्राणी येथील वाहतूक कोंडी तशी कायमचीच। ही कोंडी सुटावी म्हणून नागरिकांनी वेळोवेळी निवेदने देत पाठपुरावा केला, परंतु नागरिकांच्या या मागण्यांना नेहमीच केराची टोपली दाखवली गेली। त्यामुळे ही कोंडी खरंच सुटणार का असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत। याबाबत नाराजी व्यक्त करत हातगाड्यांचे नियोजन व पार्किंगची सुविधा व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे। धडगाव बाजारपेठेत दिवसभर संपूर्ण तालुक्यातून ग्राहक येत असल्याने नागरिकांची वर्दळ असते, त्यात जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी विक्री होते। त्यामुळे धडगावमध्ये लोकांची मोठी गर्दी बाजारपेठेत पाहायला मिळते, परंतु या वर्दळीच्या तुलनेत बाजारात वाहन पार्किंगची कुठलीही सुविधा करण्यात आलेली नाही। असे असतानाच धडगाव मुख्य बाजारपेठ, शहादा रस्ता व तळोदा रस्ता, मोलगी आणि सोन भानोली रस्ता आणि भारतीय स्टेट बँक परिसर या सर्वाधिक वर्दळीच्या भागातच बेशिस्त वाहने लावली जात आहेत। याशिवाय मुख्य रस्त्यावरच हातगाड्या लावल्या जात आहेत। एवढेच नव्हे तर बहुतांश व्यापारी आपापल्या दुकानासमोरील रस्त्यावर अतिक्रमण करीत तेथेही धंदा मांडून बसले आहेत। त्यात शेतमाल खरेदी करणाऱ्यांसह अन्य व्यापाऱ्यांचा समावेश आहे। तसेच खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने भर रस्त्यावर लावत असल्यामुळे धडगावमध्ये वाहतूक कोंडी होत आहे। या सातत्यपूर्ण प्रत्येक सोमवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक अनेक समस्यांना सामोरी जात आहेत। ही समस्या सुटावी म्हणून स्थानिकांसह परिसरातील नागरिकांनी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने देत पाठपुरावा केला, परंतु समस्या काही सुटल्याच नाहीत। त्यामुळे नागरिकांच्या या मागणीला निश्चितच केराची टोपली दाखवण्यात आली असावी असे म्हटले जात आहे। धडगावात झाली 1 तास वाहतूक कोंडी। सोमवार बाजारात रस्त्यालगत बेशिस्तपणे लावलेली खाजगी वाहतूक करणारी वाहने, दुचाकी वाहने, अवजड वाहने आणि रस्त्यावरील व्यापाऱ्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली। धडगाव शहरातील बाबा चौक ते बस स्थानक परिसरापर्यंत लांबच लांब रांगा लागल्या। भर उन्हात 1 तास वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारक आणि नागरिक हैराण झाले। हॉर्नचा कर्कश आवाज, कडक ऊन आणि वाहनाच्या धुरांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला। बाजारातील नागरिकांनी पुढाकार घेत वाहतूक कोंडी सोडवली। पोलीस प्रशासनाचे मात्र या वाहतूक कोंडीकडे पूर्णतः दुर्लक्ष। वाहतूक कोंडीचा हा प्रश्न कधी सुटणार असा सवाल सर्वसामान्य नागरिक आता विचारू लागले आहेत। आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव, नमस्कार।